तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। अक्कोळ येथे रास्ता रोको आंदोलन, विद्यार्थ्यांची आक्रमक भूमिका। अक्कोळ येथे बस स्टॉपवर पुन्हा रास्ता रोको आंदोलन विद्यार्थ्यांनी व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आलं। निपाणी आगार प्रमुखांना 2-3 वेळा निवेदन देऊन सुद्धा चालढकल करून दुर्लक्ष केल्याने पुन्हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। वेळेवर बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। त्याचबरोबर नोकरदार प्रवासी वर्ग यांना वेळेत पोहोचण्यास अडचणी येत आहेत। लांब पल्ल्याच्या बसेस थांबत नाहीत, साध्या बसेस थांबवणं आवश्यक असतानाही थांबत नाहीत। विद्यार्थ्यांचे आपले सकाळच्या सत्रातील उशीर होत असल्याने शाळेचे क्लासेस चुकवावे लागत आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। यावेळी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी अक्कोळ बस स्टॉपवर बस पुन्हा वाहतूक रोखून धरली। त्यामुळे बस स्टॉप परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। जवळपास इचलकरंजीहून निपाणीकडे येणाऱ्या 10 ते 15 बसेस विद्यार्थ्यांनी अडवून ठेवले होते। जोपर्यंत आगार प्रमुख येत नाहीत तोपर्यंत कुठलीही बसेस सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली। जर पुन्हा वेळेत बस विद्यार्थ्यांसाठी सोडली नाही तर अक्कोळ मार्गे कुठलीही बस सोडली जाणार नाही असे आगार प्रमुखांना सांगण्यात आलं। असे वारंवार प्रकार वर्षभर घडत असून गेल्या 15 दिवसापूर्वी तक्रार अर्ज निवेदन देऊन सुद्धा जादा बसेस सोडण्याची डेपो मॅनेजरला विनंती केली होती। त्यावेळी त्यांनी आश्वासन दिलं होतं, पण त्याची पूर्तता केली नाही। या समस्या प्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष इंद्रजीत सोळांकुरे, राजू पाटील, युवराज पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य चेतन स्वामी, सुरेश मोहिते, रितेश पाटील, किशोर सुतार, बाबासाहेब अस्वले, विवेकानंद सोळांकुरे, मंजुनाथ हेरवडे, संतोष मोहिते, राहुल गुडसे, विनायक खुबी, विद्यार्थी, पालकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। एन न्यूजसाठी अक्कोळहून हेमंत पाटील। चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।